तर आदरणीय रमेशजी कुराडे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागच्या मॅचचा पेंडिंग मध्ये जो मात्र मॅन ऑफ द मॅच राहिला होता अक्षय भांडेकर आपण या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत आदरणीय रमेशजी कुराडे साहेब यांच्या हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला शाहरुख आपण सुद्धा यायचा आहे. शाहरुख आपण सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ताबडतोब यायचा आहे. चला सामना स्टार्ट. पर्पल कॅप होल्डर शांताराम बीज पहिलाच बॉल लॅप शॉट मारण्याचा प्रयत्न परफेक्ट इथे बॅटमध्ये बॉल घेण्याचा प्रयत्न परंतु बॉल आणि बॅटचा ज्या प्रकारे स्पिन केला होता परंतु पंच अवांतर धावसंख्या घोषित करतील. सुरुवात तर पाहायला गेलं तर सुरुवात केलेली आहे टीम के फायटर. या ऑन साइडला स्विंग करत असणार फटका हवेत चाललाय फिल्डर मागे नाहीये जाईल सीमा पार. इट्स मॅक्झिमम सिक्सर. कमाचं टायमिंग येथे सेट करत असताना बॉल सीमाच्या बाहेर 6 धावा. सुरुवात चांगली पाहायला मिळते. पहिला बॉल जर पाहिलं तर थोडासा अनलिगल राहिला परंतु त्यानंतर शांतारामचा हा बॉल अगदी समोर जर पाहिलं तर आखो टप्प्याचा आणि त्याच्यावरती प्रहार. बॉल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा ऑन साइडला हा बॉल बेदत चाललाय फिल्डर डीप मध्ये नाहीये आणि इथे सुद्धा प्रहार करत असताना बॉल पुन्हा एकदा जाईल सीमा पार. इट्स अ 4 रन 4 रन चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या प्रकारे स्टार्ट पाहिजे होता टीम के फायटर सलामीच्या जोडीमध्ये पुन्हा एकदा आदित्य आणि दुसऱ्या बाजूने अजयने जे मात्र सुरुवात केली जबरदस्त खेळी सध्या आदित्यच्या बॅटमधून पाहायला मिळते. आला बॉल फक्त त्याच्यावरती शूट आवडच करायचा आहे आणि त्या प्रकारची खेळी सध्या पाहायला मिळते या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा बॉल थोडासा आखो टप्प्याचा बॉल होता. ऑनस्ट्रेलिया टर्न करण्याचा प्रयत्न बॉल बाउन्स झाल्यानंतर अगदी फिरकी घेत असताना चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते कारण की शांताराम विकेट टेकर बॉलर आहे. आतापर्यंत 4 इनिंगमध्ये त्याच्या नावी 9 विकेट आतापर्यंत आहे. पर्पल कॅपचा होल्डर आणि मानकरी ठरत असताना चांगली बॉलिंग. तो हे षटक जर पाहिलं तर तितकं चांगलं राहिलं आतापर्यंत टीम के फायटर टीमसाठी. पुन्हा एकदा हा बॉल बैठक आणि ऑन साइडला पुन्हा एकदा जमीला चिरत बॉल मध्ये बाहेर एसएससी बॉयच्या बॅनरला धडक देईल अगदी कडक चौकार. कमांचे टायमिंग लाजवाब प्लेसमेंट जशी बॉल जर पाहिलं गेलं तर रेंज पर्यंत पोहोचत असताना अगदी बैठक मारत असताना हा बॉल आदित्यच्या बॅट बनून चौकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती 15 रन सध्या आहेत फलकावरती. पुन्हा एकदा स्विंग तर केलाय ऑन साइडला परंतु डीप मध्ये फील्डर सध्या आहे प्रोटेक्टसाठी. बॉलला पुन्हा एकदा ऑन साइडला फील्ड करतील. एकच सिंगल ते प्राप्त केले जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होते धावा आहेत 15 रन सध्या फलकात पाहायला मिळतील. के फायटर्स आता चांगली सध्या सुरुवात करत असताना कारण की के फायटर्स टीमला माहिती आहे इथून टार्गेट चांगलं सेट करावं लागेल. दुसऱ्या बाजूने ओम नमः शिवाय टीम या स्पर्धेमध्ये तितका चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलाय. पाय ग्रुप बी मधून कुठला संघ अगदी रँकिंग करेल टॉप 2 मध्ये आणि त्याच्यासाठी ओम नमः शिवाय टीमचं मला वाटतं या स्पर्धेतील आव्हान जे आहे ते समाप्त झाले परंतु के फायटर टीम अजूनही मला वाटतं या स्पर्धेमध्ये लाईफ लाईन जी आहे ते पुन्हा एकदा मिळेल का. शेवटच्या बॉल या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 16. पुन्हा एकदा ऑफसेला कट करायचा होता स्क्वेअर ऑफ द विकेट पण तो टप्पा जसा पडला तिथून मात्र बॉल अगदी विकेट कीपर सचिनच्या दस्तलामध्ये पुन्हा एकदा विसावेल. ओव्हरची समाप्ती पहिल्याचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. नो लॉस ऑफ विकेट बाय टीम के फायटर्स.
कमालीचं पहिलं षटक आलं. ओम नमः शिवाय टीम जर पाहिलं तर या स्पर्धेमधून कदाचित आउट होऊ शकते, कारण की ज्या प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स राहिलाय 4 मॅचमध्ये 1 विजयी आणि त्यानंतर 3 पराभव. पुढे बोलता पुन्हा एकदा जागा बनवत असताना परंतु डीपमध्ये फाईन लीगला सध्या फील्डर तैनात आहे, त्याच्यासाठी की जास्तीत जास्त आडव्या बॅटचा वापर केला जाईल आणि त्यानंतर नुसार सध्या खेळी सेट केली जाते. समोर जर पाहिलं तर प्रवीण सातपुते पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये नामवंत क्रिकेटर आहे, कारण की विक्रमगड तालुक्यामध्ये तितकं चांगलं क्रिकेटरने अगदी गाजवलंय. आज पुन्हा एकदा या तलवाडा क्रीडा नगरीमध्ये त्याच्यावरती पूर्णपणे नजरा आहेत, कारण की ओम नमः शिवाय टीमचा विचार केला तर आतापर्यंत ज्या प्रकारे अपेक्षित केला होता की चांगला खेळ राहील, परंतु तसं झालेलं नाहीये. परंतु के फायटर टीमसाठी कदाचित नेट रन रेटमध्ये थोडासा बदल झाला तर या टुर्नामेंटमध्ये टिकून राहते, कारण की हा सामना जिंकला तर स्पर्धेमध्ये अगदी आपला पुढचा प्रवास करू शकते. परंतु हा सामना जिंकावा लागेल. हा सामना गमावला तर या स्पर्धेमधून हा संघ सुद्धा गारद होऊ शकतो, कारण की पॉईंट टेबलमध्ये तुम्हाला टॉप 2 मध्ये जागा बनवायचा आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी मधून. बॉल पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल सरळ बॅटने याडे ऑफ साइडला इनसाइड खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल पुन्हा एकदा ऑटीटी अलॉंग द कार्पेट. बॉल मैदानाच्या बाहेर जाईल सीमा पार. मेथी धबा दमदार चौकार. अजयच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21-21. अजय नावाचा पुन्हा एकदा जय जयकार सध्या मैदानात आहे. याडी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो पडल्यानंतर तितकाच वेगाने जाईल. आणखी एक डॉटची समाप्ती. धावसंख्या फलकात जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड आतापर्यंत मेंटेन ठेवत असताना 10ची सरासरी 21-21 धावा फलकात आहेत. अजय निकोले अप्रतिम आतापर्यंत कामगिरी त्याच्या मार्फत राहिली. आदित्यने खूप चांगला स्टार्ट घेत असताना पुन्हा एकदा प्रवीण तयार. ओहो योर्कर लेंथवरती पुन्हा एकदा हा बॉल खोदून काढत असताना अगदी चोप केला, पण तुम्ही बॉलला फिट करतील. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. ओव्हर नंबर 2चा खेळ मार्गस्थ आहे, कारण की इथून जर पाहायला गेलं तर विकेटची आवश्यकता ब्रेक थ्रू मिळवण्याची ताकद नक्कीच आहे, पण तो अजूनही विकेट जो आहे तो आलेला नाहीये. कारण की पॉवर प्ले म्हणजे दबाव बॅटिंग साईडवरती टीमवरती द्यायचा असेल तर तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट घेणं अनिवार्य असतं. पण यात जर पाहायला गेलं तर समोरचे क्रिकेट सध्या दाखवत असताना आणि संयमाचा धनी सध्या दोन्ही फलंदाज आहेत. संयम नावाचा शब्द जो एकदा अंगाला चिकटला की त्या व्यक्तीचं आयुष्य जे आहे ते नेहमी सोन्यासारखं चमकतं आणि संयम सध्या दोन्ही बॅटरकडे आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. सरळ बॅटने ऑप्शन गॅपमध्ये फटका. या टायमिंगला जबाब. बॉल पण एकदा थांबण्याचं नाव घेणार नाहीये. बॉल जाईल सीमा पार. चौकार. चांगली बॅटिंग. शेवटचा बॉल या षटकातील. असं म्हटलं जातं की रात्री तारे चमकतात, पण आज आकाशामध्ये नाही तर या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचे तारे सितारे अगदी चमकदार कामगिरी करत असताना, कारण की 2 फलंदाज ज्या प्रकारे के फायटर टीमने अगदी प्रमोट केलं होतं त्याच्यावरती खरं उतरलेत आतापर्यंत, कारण की पापरेचा फायदा घेणं होत जाणतं आणि के फायटर टीमने ज्या प्रकारे सुरुवात केली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 आणि विकेट आतापर्यंत गमावलेला नाहीये. टीम के फायटर 28 रन. वेलकम बॅक. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. एका बाजूने आदित्य तितके चांगली दर्जेदार खेळी त्याच्या बॅटवरून आतापर्यंत 8 बॉलमध्ये 22 धावांची एक चांगली खेळी पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने अजयने सुद्धा आपला खेळ जो आहे तो दर्जेदार दाखवलाय. पाहूया इथून कामगिरी कशी राहील.
बॉलर पुन्हा एकदा तयार. 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत 28 रन सध्या आहेत. पण इथून पार्टनरशिपची आवश्यकता जी होती ती नक्कीच या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये सध्या सेट करत असणार टीम के फायटर टीम सध्या व्हेंटिलेटरवरती आहे. आखोटापेचा बोलता इथे संधी होती पण पुन्हा एकदा इथे ताकद झोकण्याचा प्रयत्न. अजिला मात्र बॉल जो आहे तो कट करता आलेला नाहीये. एक तोफा होता पण तो बॉल पुन्हा एकदा स्वीकारता आलेला नाहीये. जसा बॉल पडला अगदी 3 स्टंपच्या अगदी वरतून जाईल. पण पुन्हा एकदा दर्शवतील इट्स डॉट बॉल. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. तो पाहूया इथून कशा प्रकारे वृत्तीने जर सध्या टीम आपला अंदाज दाखवेल. ओहो समोर बॉल होता पुन्हा एकदा वेगवान पडल्यानंतर तितकाच वेग पकडत असताना वेग चांगले आहे. तुमच्याकडे वेग अजून चालत नाही दिशा सुद्धा चांगली पाहिजे आणि आतापर्यंत तीच ज्या प्रकारे राकेशने लाईन पकडली दिशा चांगली आहे वेग जबरदस्त आहे आणि त्याच मुळे डॉट बॉलचं आणखी एक ते प्राप्त केल्या जाईल. सातत्याने त्याच लेंथवरती बॉल हिट केला जातो. चांगली बॉलिंग सातत्याने पाहायला मिळते. अप्रतिम बॉलिंग. पुन्हा एकदा पुढचा बॉल इनसाइड आउट. या फटका दर्जेदार डीप मध्ये फील्डर नाहीये. बॉल पुन्हा एकदा जाईल अगदी चिरून तोडून फोडून मैदान के बाहेर 4 रन चौकार. चांगली बॅटिंग आणखीन एक दर्जेदार चौकार ज्याच्या बॅट बनवून टीमची धावसंख्या 32. ओहो पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल थोडासा लेट कट करण्याचा प्रयत्न होता पण तो बॉल पडल्यानंतर अगदी गुंगीचं औषध घेऊनच मागे चाललाय कारण की बॉल जो आला आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला पण तो बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट पुन्हा एकदा नाहीये. आणखीन एक योग्य लेंथमध्ये पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्डवरती 32. 32 रन सध्या आहेत. याच गतीने जर पुढे चालले तर प्रोजेक्टचे स्कोर मोठा सेट होऊ शकतो पण तो विकेट आवश्यकता आहे आणि त्यानंतर बॅटची क्रॅक घेत बॉल लेग गलीमध्ये तैनात सध्या फिल्डर आहे. चुकी होणार नाहीये. विकेटचं पतन पहिला धक्का. अजय बॅक टू दी पॅव्हलियन. शंकराला माझ्या विकेट परतल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी टीमचा पुन्हा एकदा नेतृत्व ज्याच्या खांद्यावरती आहे फलंदाज चिराग शिंदे सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्यासाठी नेहमी त्याच्या खांद्यावरती पूर्णपणे संघाचा भार असतो आणि तो नेहमीच भार उचलून आपल्या टीमला पुढे घेऊन जात असतो. पण पाहूया एक विकेट गमवल्यानंतर सध्या त्याची एंट्री आहे. पहिलाच बॉल अगदी फ्लिक करत असताना पण तो चांगला इथे डिफेन्सिव्ह स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतो. बॉल पुन्हा एकदा मागे बॉलला फिट करतील. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल कारण की ज्या प्रकारे आपण मैदान पाहतो अगदी सपाटीकरण आहे. एकदा की गॅपमध्ये बॉल निघाला तर त्याला थांबवणे कठीण आहे पण तो हा बॉल जर सरळ विकेट फिल्डरच्या हातामध्ये जाईल आणि होईल षटकाची समाप्ती. 3 ओव्हर धावसंख्या 33. लॉस ऑफ 1 विकेट. तीन ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा सध्या फलकात आहेत. चांगली आता बॉलिंग पाहायला मिळते पण बॅटिंग तितकी चांगली. याने ऑफसाईड फटका दर्जेदार फिल्डर सुद्धा आहे पण तो मोठं डिस्टन्स पुन्हा एकदा कापत असणार बॉल पर्यंत पोहोचेल का पण तो बॉल थांबणार नाहीये. बॉल पुन्हा एकदा जाईल मैदानच्या बाहेर. मैदान के बाहेर 4 रन चौकार. चांगलं प्लेसमेंट पाहायला मिळतं कारण की मोठा गॅप होता. जास्त जागा दिली आणि त्यानंतर ड्रोम बनवत असणार चांगली इथे बॅटिंग सध्या चिरागच्या बॅट मधून. चिराग एक पॉवर हिटर बॅटर आहे.
या नंबर 3 क्रमांकावरील जेव्हा जेव्हा त्याचा बॅटमध्ये बॅट हातामध्ये असते नेहमीच कलात्मक बॅटिंग नेहमी दाखवत असतो. पुणे दा प्रहार ऑन साइडला टायमिंग लाजबाब बॉल्समॅनच्या बाहेर या चिरागच्या बॅटमधून अग्निबाण बॉल्समा पार षटकार. हुमया आया आणि त्यानंतर एक मोठा षटकार इथे दाखवत असताना चिराग शिंदे या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते 43-43. ओम नमः शिवाय टीमसाठी हे सामना जर पाहिलं तर या टुर्नामेंटमध्ये ज्या प्रकारे परफॉर्मन्स राहिलाय आतापर्यंत पूर्णपणे संधी आहे या मॅचमध्ये आणि क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पलटवार करण्याची संधी टीम के फायटर्स. ऑप्शन हा फटकाचा चांगला फील्ड प्लेसमेंट सध्या सेट आहे. बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील तो आपण एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते धावेंचा तप्त रतीब सेट करत असताना 44-42. चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे. प्रवीण सातपुते पुणे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती परंतु समोर दोन अगदी टीम के फायटर्स टीमचे हुकमे के सरळ बॅटने आधी तर पुणेदा थांबण्याचं नाव घेणार नाही. त्याने सुद्धा धमक दाखवली आणि हा बॉल पुणेदा मैदानाच्या बाहेर चमक दाखवत असताना येतो हा षटकार नावाचा पुणेदा सिक्सर. कमालचे टायमिंग आधीच सुद्धा थांबण्याचं नाव आता रॉकस्टारची भूमिका पुन्हा एकदा घेत असताना ओहो फुललेंचा बॉल होता पडल्यानंतर पुन्हा एकदा वेग चांगला आहे पण तो पडल्यानंतर तितक्याच वेगाने अगदी यॉर्कर लेंथमध्ये पुन्हा एकदा अँगल क्रिएट करत असताना चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. तोपर्यंत डॉट बॉल धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते 50 रन सध्या आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या मार्गस्थ. शेवटचा बॉल या षटकातील टीमची टोटल 50 लॉस ऑफ 1 विकेट. या दिशेने बॅटने पुन्हा एकदा समोर बॉल त्याच्यावरती पुन्हा एकदा तुटून पडत असताना इलेक्ट्रिफाइंग सिक्सर. व्हाट अ बॅटिंग, क्या बात है. आणखी एक मोठा धमाका 6. चार ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 56. 56 धावा सध्या पाहायला मिळतील. चर्चा सध्या आहे खर्चा ज्यादा आणि चर्चा सुद्धा ज्यादाच आहे कारण की धावा ज्या प्रकारे 4 ओव्हरमध्ये खर्च केल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विरुद्ध टीम ओम नमो शिवाय टीमने आणि त्याच्यासाठी इथे फायदा जो आहे तो पूर्णपणे उचलला आहे कारण की दोन्ही धुरंदर आतापर्यंत खूप चांगल्या टचमध्ये सध्या पाहायला मिळतील. धावसंख्या 56. 56 धावसंख्या फलकात्या आहेत. कमालची बॅटिंग सध्या दाखवली जाते. अप्रतिम बॅटिंग कारण की एका बाजूने आतापर्यंत जर पाहिजे तर 11 बॉलमध्ये 34 धावांची एक जबरदस्त खेळी सध्या आदित्यच्या बॅटमधून पाहायला मिळते. आदित्य या स्पर्धेतील पहिल्या अर्धशतक साजरे करेल का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि के फायटर्स टीम पूर्णपणे सध्या रेडी झालेला आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. सचिन या 5व्या ओव्हरमध्ये रणवीरवरती पुन्हा एकदा इथे थोडासा सेटअप करत असणार तो जर पाहिलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते 56. 56 रन सध्या आहेत. गडी गमावलाय 1. याडी स्विंग बॉल आणि इथे
एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतःला सावरण्याचा प्रयत्न चिरागने केला परंतु त्यानंतर मिसफील्ड आणि त्याचा फायदा सध्या केला जाईल. कारण की क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या चुका ज्या आहेत त्या नक्कीच क्रिकेटमध्ये चालत नाहीये. लेजिनेस बिलकुल चालणार नाहीये. येथे तुम्हाला ते तितकं चांगलं कव्हर करावं लागेल, तितकी चांगली कामगिरी करावी लागेल आणि ती कामगिरी आतापर्यंत के फायटर टीमची उत्तमरित्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा बोलत तयार. बोलो पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा ऑन साइडला रॉकेट लॉन्चर गॅप मध्ये बॉल फ्लॅट बॅटिंग फास्ट अँड फ्युरियस इट्स मॅक्सिमम. वाव क्या बात है. षटकार. तर आदरणीय दिनेश पंडित साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या हस्ते शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा प्रदान करायचा आहे. शाहरुख आपण या आणि त्यानंतर विपुल पटेल आपण सुद्धा उपस्थित असाल तर आपण सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचा आहे. हो पुन्हा एकदा ऑन्सला अटेंड करण्याचा प्रयत्न बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाहीये परंतु ज्या प्रकारे खेळी सध्या पाहायला मिळते आपले आतापर्यंत आदित्यच्या बॅटमधून कालच्या दिवसातील विपुल पटेल आपण सुद्धा या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आणि कालच्या दिवसातील पेंडिंग सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विपुल पटेल यांना आपण प्रदान करत आहोत. तर आणखीन एक चौकार इथे आदित्यच्या बॅटमधून आणि या चौकारीच्या मदतीने आदित्य आता पोहोचतो. धावा बनवत असणार 15 बॉलमध्ये 44. काय कमाची बॅटिंग. 6 धावेपासून दूर आहे. आपलं अर्धशतक साजरं करेल का या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्या नावी राहील का. ऑन स्टला पुन्हा एकदा स्विंग तर केलाय. फिल्डर पुन्हा एकदा बॉलचा पाठलाग करत असणार पण तो बॉलपर्यंत पोहोचतील तो 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावे ते पुन्हा एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल. या 2 धावा कंप्लीट केल्यानंतर टीमची धावसंख्या जॉब होते स्कोर कार्ड होते 69. हो प्रतिम 5वं षटक सध्या इथे समाप्त. 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 69 धावा सध्या फलकात आहे. टीम ओम नमः शिवाय या टीमच्या विरुद्ध टीम के फायटर. पैसे त्या घेन देईन अगं बोरी तू येशील का बाजारी माझे. कमालची बॅटिंग आतापर्यंत दोन्ही बॅटरने ज्या प्रकारे जबाबदारी स्वीकारली. आणखी 5 बॉलमध्ये आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 13. सध्या खेळी साकारत असताना फलंदाज चिराग शिंदे आणि दुसऱ्या बाजूने 46. 4 धावा दूर. सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न ऑन्सला पुन्हा एकदा बॉल ग्राउंडिंग शॉट खेळत असताना ऑन ड्राईव्ह डीपमध्ये फील्डर सध्या आहे. बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. चल लोकांची पुन्हा एकदा गाडी आणि 2 फलंदाज एकाच रूट वरती पुन्हा एकदा अगदी मधोमध आणि अशा कंडिशन मध्ये विकेट गमावली जाते तर फलंदाज चिराग शिंदे पडते डग आउट की ओर विकेटचं पतन. ऑन दी बोर्ड. आदित्य 4 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. पाहूया त्याचं अर्धशतक साजरं होईल का. सरळ बॅटने इनसाइड आउट पटका पुन्हा एकदा सजवला पण डीप मध्ये पुन्हा एकदा बॉलला फील्ड करतील तो 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील.
या दोन धावेच्या मदतीने वैयक्तिक जर पाहिलं गेलं तर वैयक्तिक धावसंख्या आता जाऊन पोहोचते 48-48. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आता नावी राहील का? आदित्य ज्या प्रकारे खेळ आज त्याने उधळलाय लाजबाब, अगदी किंग मेकर आहे आतापर्यंत टीम के फायटर टीमसाठी. परत पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला हा बॉल हवेत केला सेफ झोन मध्ये पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होईल. बॉल फील्ड कधी 2 घेण्याचा प्रयत्न आहे आणि अशा प्रकारे या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक साजरे केले जाते. प्रेक्षकांसाठी नक्कीच विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या या आदित्यसाठी नक्कीच झाल्या पाहिजेत. कमाचे बॅटिंग एकदा बॅट आदित्य वरती नक्की दाखवायचे आहे. आदित्य आपली बॅट नक्कीच एकदा हवेमध्ये आपण दाखवायची आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्याच्या नावी राहिले लाजबाब इनिंग, जबरदस्त खेळी आदित्य आज छा गया आहे. अफलातून खेळी साकारत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 74. अकुटपेचा बोलता पुन्हा एकदा बाउन्सरचा मारा पण तो पंच दर्शवतील वाईट बॉल आणि त्यानंतर ताकीद देतील 1 पर दी ओव्हर. कारण की इथे ज्या प्रकारे राकेशने हा बॉल अगदी रॉकेट टाकला होता पण त्यानंतर जास्त हाईट फॅक्टर आणि त्याच्यासाठी पंच पुन्हा एकदा दंडित घोषित करतील. अतिरिक्त धावसंख्या 18 बॉलमध्ये 50 रन्स सध्या पाहायला गेले तर षटकार मारले 4 आणि चौकार मारले 4. बॉल पुन्हा एकदा तयार. ऑन्सला पुन्हा एकदा फ्लिक तर केला फिटर सध्या आहे रिंगणाच्या आतमध्ये शॉर्ट लेग मध्ये तो एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 76-76. चांगलं क्रिकेट सध्या दाखवत असताना 6वं षटक मार्गस्थ या स्पर्धेतील मला वाटते उच्चांक 11 आहे आतापर्यंत टीम के फायटर टीमच्या नावी. ओम नमः शिवाय टीमसाठी ज्या प्रकारे महत्त्वाच्या चुक्या केल्या त्यांनी तिथून त्या चुकीचा पूर्णपणे फायदा सध्या घेतलाय टीम के फायटर्स. 76-76 धावा फलकाती सध्या सेट होत असताना शेवटचे 2 बॉल शिल्लक या षटकातील. ओव्हर नंबर 6. हा बॉल सॉफ्टने ढकलला फिटर सध्या आहे रिंगणाच्या आतमध्ये कव्हरमध्ये बॉलला फिरकत येतो. धावसंख्या एकच इथे सॅटिस्फाय केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 77-77. आदित्यने तितकी चांगली आपल्या डावाला जो मात्र अगदी खिंडार पडला होता पण त्यानंतर वैयक्तिक काय कमाची बॅटिंग केली. जबरदस्त खेळी सध्या सकाळीने एक मोठं लक्ष सध्या सेट केलं जातं. ओहो स्विंग करण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा बॅटमध्ये नाहीये पण बाईच्या रूपाने एक धाव ते कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 78-78 आणि 6 ओव्हरचा खेळ समाप्त. 6 ओव्हरचा खेळ समाप्त 78 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स टीम के फायटर्स. DJ Alves in the mix. फुल 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 रन विंडायो फुलला कौला कौला फुल त्याचा कोणाया तोडला. फुल 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 माझे आयटम मी तोडला. कौला कौला फुल त्याने केसा तर मारला. पिवला पिवला फुल त्या मी तोडला. वेलकम बॅक. 6 ओव्हरचा खेळ आता समाप्त. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकादी 78-78. शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा दीपक ऑनस्ला स्विंग तर केला आहे. टायमिंग तर जुळलाय पण डीप मध्ये बॉल पर्यंत पोहोचेल का? काय कमायचे एफर्ट पण बॉल मैदानाच्या बाहेर जाईल. आदित्य पुन्हा एकदा रॉकस्टार सुपरस्टार 4 रन चौकार. कमाचं प्लेसमेंट आला बॉल फक्त मैदानाच्या बाहेरच पाठवायचा आहे ही सध्या वृत्ती सध्या त्याची पाहायला मिळते. लाजबा प्लेसमेंट जबरदस्त खेळी सध्या पाहायला मिळते. इम्पॅक्ट सध्या ठरत असणार या स्पर्धेमध्ये. आदित्यची खेळी तितकी चांगली बरदास्त सध्या पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते या चौकटच्या मदतीने 82-82. शेवटचे षटक आहे अप्रतिम खेळी सध्या साकारली जाते. नेक्स्ट मॅचसाठी लगेच दोन्ही टीम आपण रेडी राहा. लगेच टॉस सध्या मंचावरती केला जाईल. या स्पर्धेचा आनंद घेत सुरुवात मानवण्यांचा पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक नक्कीच विशेष धन्यवाद व्यक्त करीत आहोत. लाख मोलाची स्पर्धा पहिल्या क्रमांकाच्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 1 लाख रुपीज आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर 70,000 म्हणजे 70,000 रुपयाचं पारितोषिक दुसऱ्या क्रमांकाचं आहे. पाहूया जिंकेल कोण. ओहो पुन्हा एकदा ऑन्सला स्विंग तर केलाच होता. बॉल पुन्हा एकदा बॅटमध्ये नाहीये. इथे रिस्क घेतलेली नाहीये. बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. अगदी बॉडीला धडक देत असणार तो पुन्हा येतोय डॉट बॉल. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे
शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त स्ट्रायकर जर पाहिलं तर आदित्य ठेवण्याचा प्रयत्न करत असताना कारण की सर्जिकल स्ट्रायकर त्यांनी आतापर्यंत केलेला आहे. अप्रतिम खेळी साकारत असताना वैयक्तिक धावा त्याच्या आतापर्यंत बॅटमधून आले 22 बॉलमध्ये 56. अब तक 56 एन्काउंटर स्पेशालिस्ट सध्या बॅटिंग करत असताना फलंदाज पुढचा बॉल इनसाइड आउट फटका हवेत खेळलाय दीपदे फिल्डर पुन्हा एकदा बॉलचा पाठलाग करत असणार डिस्टन्स पुन्हा एकदा मोठं बॉल पर्यंत पोहोचत असणार तो 2 धावा कंप्लीट 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 3 धावा एक कंप्लीट केल्या जातील. क्रिस गेल हा असा फलंदाज होता त्याने त्याच्या आयुष्यामध्ये 3 धावा त्याने कंप्लीट केल्या नव्हत्या परंतु याआधी चांगली रनबेटी तो विकेट सध्या पाहायला मिळते. आदित्याने दुसऱ्या बाजूने फलंदाजी करत असताना निलेश या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डची झेप घेत असताना अप्रतिम आता हा सामना सेट करत असताना टीम के फायटर्स टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 85 लॉस ऑफ विकेट 2. शेवटची 3 बॉल शिल्लक आहेत धावसंख्या फलकात आतापर्यंत 85 पुन्हा एकदा बोलत यार अकोटमध्ये बोलता पुन्हा एकदा पॉवरफुल इथे पुल स्टॉक इथे सेट करता आलेला नाहीये बॉल पुन्हा एकदा फिट कधी 2 घेण्याचा प्रयत्न आहे चुकीची फेकी पाहायला मिळते खेळ दुर्भाग्यरित्या फलंदाजाला पतावं लागेल का पंच पुन्हा एकदा फिंगर अप म्हणजेच काय OUT फलंदाज रन आउट. कॉमनची पुणे एकदा फिल्डिंग पडतो त्यानंतर अखेर धावचीच्या रूपाने अटक वॉरंट जारी करत असताना फलंदाजाला पुन्हा एकदा डगआउटचा रस्ता दाखवला तर नवीन फलंदाज या शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करण्यासाठी आदित्य बाद झाल्यानंतर सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टो इंडा बॉल पुन्हा एकदा ब्रश होईल टायमिंग पुन्हा एकदा सेट झालेला नाहीये एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड शेवटच्या बॉलवरती चौकाराची इथे समाप्ती होत असताना ज्या प्रकारे आघात केला होता आणि इथे समाप्ती सुद्धा चौकाराने केली जाईल. येतो हा शेवटच्या बॉलवरती चौकार आणि होते पहिल्या सत्राची इथे समाप्ती. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्यात तर पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 91-91 म्हणजेच या मॅचला जिंकण्यासाठी टार्गेट आहे के फायटर टीमच्या विरुद्ध खेळत असताना टीम ओम नमः शिवाय टीमसाठी लक्ष्य 92 धावेचे एक मोठं बल्लाढ्य लक्ष्य आहे. एडिंग ब्रेक नंतर लगेच टॉस केला जाईल. तर मग परत टार्गेट मला वाटते 3 धावा ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट केलेल्या नाही आहेत आणि 3 धावा कॅल्क्युलेट केल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 93 93 म्हणजे लक्ष्य या मॅचला जिंकण्यासाठी ओम नमः शिवाय टीमसाठी लक्ष्य आहे 94 14 धावेचे लक्ष्य आहे. तिला टोचसाठी
चला दोन्ही टीम लगेच रिपोर्ट करायचं आहे. खान चॅलेंजर्स आणि SK स्पोर्ट दोन्ही टीम कर्णधार लगेच आपण टॉससाठी आमच्या मुख्य स्टेजकडे रवाना व्हायचं आहे. खान चॅलेंजर्स आपल्या लगेच कर्णधार पाठवा आणि SK स्पोर्ट चला लगेच आपण टॉससाठी आमच्या मुख्य स्टेजकडे आपण लगेचच मार्गक्रमण करायचं आहे. तर 94 धावेचा पुन्हा एकदा पाठलाग करण्यासाठी सुनामीची जोडी मैदान दाखल झालेला आहे. जशी मॅचला सुरुवात होईल तोपर्यंत आपण डीजेला देऊ संधी आणि संगीत ऐकू. राजा शिवछत्रपती महाराजांचा सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू. पहिल्या सत्राची येथे समाप्ती. दुसऱ्या सत्राला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी टीम ओम नमः शिवाय टीम सध्या पाहायला मिळते. स्पर्धक मोठा असला किंवा टोटल मोठे असले म्हणून हार म्हणून चालत नाहीये. ज्या प्रकारे आपण पाहिले निजामशाही मुघलशाही असं मोठं साम्राज्य होतं आणि राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे स्वराज्य उभं केलं होतं अगदी तसा खेळ सध्या साकार करावा लागेल टीम ओम नमः शिवाय टीम. कारण की या मॅचला जिंकण्यासाठी 7 ओव्हरमध्ये धावा बनवायच्यात. 94 धाबेचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल फुटल बॉल ऑफ साइड टाकण्याचा प्रयत्न. फुटल बॉल ते पुन्हा एकदा गॅप सुद्धा आलेला नाहीये. मिडो प्लस सध्या फिरण्यात तैनात आहे. बॉल फिट करते धाम मिळणार नाहीये. येते डॉट बॉल. सुरुवात चांगली आहे. ही स्पर्धा आपण पाहत आहात डे नाईट स्पर्धा आपण पाहत आहात. या स्पर्धेचे टॅगलाईन जी आपण पाहतो साई मंथन प्रीमियर लीग कोऑपरेट बाय रत्नाकर कंस्ट्रक्शन आयोजित हा टेनिस क्रिकेटचा भव्य दिवा आपल्यासमोर ब्युटिफुल इमेज रंगत असताना पाहूया 94 धावेचा पाठलाग केला जाईल का. बॉल पुन्हा एकदा तयार. फुटबॉल बॉल पुन्हा एकदा ऑन साइड गॅपमध्ये बॉल अडकले. फुटबॉल बॉल होती प्रवीण बॉल सोडणार नाहीये. त्याच्या बॅट मध्ये देतो हा शानदार चौकार. चांगलं टायमिंग यावेळी दाखवत असताना कालचा दिवस मावळला उद्याचा दिवस सुजेडायचा आहे. जे करायचं आहे ते फक्त आपल्याला आता आजच करायचं आहे. कारण की टीम ओम नमः शिवाय टीम समोर जे लक्ष्य आहे जे पार करायचं असण्यासाठी हा सामना जर पार केला तर के टीम फायटर टीमसाठी महत्त्वाचा आहे. आणि इथून विजयाचा मार्ग जर मोकळा करायचा असेल या प्रकारे बॉलिंग करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल काढावे लागतील. पण समोर टीम आहे ओम नमः शिवाय टीम लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. दुसऱ्या बाजूने तितके चांगले आक्रमक बॉलिंग सध्या सेट करत असताना पुन्हा एकदा बॉलर तयार. पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. फ्लिक करण्याचा प्रयत्न ऑन सुद्धा तो बॉल हा जर पाहिला तर पुन्हा एकदा फील्ड करते परतील. पंच पुन्हा एकदा दर्शवतील वाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा फलकात ऍड केले जातील. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 5 या कडे. सरळ बॅटने डाऊन द ट्रॅक फटका चांगला हवेत चाललाय आणि हवेतच जाईल मैदानाच्या बाहेर. हॅलो हाय टाटा बाय बाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. कमाचं टायमिंग इथे प्रवीणच्या बॅटमधून पाहायला मिळते. जसंच तसं प्रत्युत्तर देण्याची ताकद आहे. पण हा बॉल हवेत चालला फिट पुन्हा एकदा अगदी फिरतोय पण बॉल जो फीड करतील. 2 दबाव घेण्याचा प्रयत्न आहे. रणनीती तितकी चांगली कमालची 2 दबाव कंप्लीट केल्या जातील. दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या केला जातो कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धावा पाहिजे होत्या. कारण की पॉवर प्ले फोडण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्यामध्ये यश सध्या प्राप्त करत असताना या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकाती. 13 रन सध्या आहे
प्रोजेक्ट स्कोर आपण रिक्वायर्ड रनचा विचार केला तर गती पाहिजे, 13च्या गतीने धावा पाहिजेत. अगदी तो टार्गेटचा नक्कीच आकडा आहे. परंतु त्यानंतर याच स्पोर्टमध्ये आता 2 वेळेस प्रवीणचा खेळ खल्लास, विकेट डाऊन, आणखी एक झटका, पहिला धक्का, फलंदाज बाद. नवीन बॅट्समन पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी मैदान दाखल होईल. पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचे धावसंख्या जॉन पोचते 13 धावा फलकावत्या आहेत. जीत बाद में, लेकिन उससे पहले आपको मैदान में टिके रहना पड़ता है. त्यानंतर जर पाहिजे तर शेवटच्या बोर्डची सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु मिड विकेटमध्ये काय झेल पकडला, चिरागने झेल पकडला आणि त्यानंतर डग आउटचा रस्ता पकडत असताना फलंदाज प्रवीण आता नवीन बॅटर सध्या मैदान दाखल होईल. फलंदाजी करण्यासाठी रमेश. ओहो, ऑफसाइड आहे आणि कमाचं टायमिंग. गॅपमधून बॉलला काढले, पॉइंट आणि कव्हर मधून हा बॉल मैदानाच्या बाहेर जाईल. 4 धावा मिळतील. वन शॉट येतो हा शानदार चौकार. फुल फुले मोगरेची बायको माझी आहे डोंगरेची, राती दिल भाकर खाया नागलेची, तिचे हारी भाजी होती आची. पुन्हा एकदा इनसाइड आउट. हा फटका सुद्धा पॉइंटच्या वरतून मागे काढला. पिढ पुन्हा एकदा रेस बॉल जिंकेल का रे, इथे सुद्धा 4 रन्स. त्याच सेम स्पोर्टवरती हा बॉल अगदी दर्शकाच्या भेटीला जल सीमा पार. मिती धाबा 4, दणदणीत चौकार. चांगली बॅटिंग आतापर्यंत. नेक्स्ट मॅचचा लगेच टॉस मंचावरती केला जाईल. आदरणीय दिनेश पंडित साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण लगेच टॉस अगदी संपन्न करायचा आहे. दोन्ही कर्णधार SK स्पोर्ट आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे खान चॅलेंजर्स. दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. आपलं वेलकम आम्ही करीत आहोत. या मॅचमध्ये 94 धावेचे लक्ष्य सध्या सेट झालेलं आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या 13, दुसऱ्या ओव्हरची सुरुवात पुन्हा एकदा चौकाराने आतापर्यंत केलेला आहे. 2 चौकार अजयच्या पुन्हा एकदा विरुद्ध बॅटिंग सध्या केली जाते. सरळ बॅटने ऑन सुद्धा पुन्हा एकदा फटका तर डीप मध्ये सध्या सेट केलाय. तो बॉल पुन्हा एकदा पिडकतील आधी तर सध्या आहे. एकच सिंगल ते अगदी सेट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉन पोते स्कोर काढते 22-22. एक गडी आतापर्यंत गमावत असणार, परंतु जी सरासरी मेंटेन ठेवायचं आहे त्यावरती पुन्हा एकदा कंट्रोल ठेवावं लागेल. समोर पुन्हा एकदा रमेश तयार. ऑनसीला प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑनसीला बॉल हवेला डीप मध्ये फील्ड, परंतु बॉल हवेतून जाण्याचा प्रयत्न केला होता. तर सिंगल तिथे प्राप्त केली जाईल. ओव्हर नंबर 2 पुन्हा एकदा अजय तयार. जास्तीत जास्त जर पाहिजे तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु बॉल आणि बॅटचा जो कॉन्टॅक्ट पाहिजे तो पुन्हा एकदा नाहीये. आपण सुद्धा पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडंसं वळण घेत जाईल. अजयची बॉलिंग तितकी चांगली कमालची पाहायला मिळते, कारण की त्याला मात्र अंकुशाने कंट्रोल करायचा धाबा, कारण की ज्या मात्र धावेंचं आतापर्यंत आरबीआय बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल आतमध्ये येत असताना इथे लाईन मिस केली आणि त्यानंतर चेकमेट फलंदाज विकेटच्या पातन फलंदाज राकेश बॅक टू दी डग आउट. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा झटका.
2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. अजूनही लक्ष जे आहे ते मला वाटते खूप मोठं आहे. विहिरीतलं पाणी जे पाहायला गेलं तर अजूनही खोल आहे, म्हणजे त्याच्यासाठी मशागत तितकीच मोठी करावी लागेल. आणखी लक्ष पार करायचं असेल तर इथून धाबा अगदी सेट करावे लागतील. धावेचा पाठला करायचे 94. 94 धावेचं एक भलं मोठं टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मंजिल बहुत दूर है, तो पाहूया तिथपर्यंत पोहोचेल का, कारण की काटेरी रस्ता आहे आणि रुतणारे काटे आहे नेहमीच पावलांचा वेग वाढवत असतात, परंतु इथून वेग प्राप्त करावा लागेल. टीम ओम नमः शिवाय धावसंख्या जाऊन पोहोचते फलकात आतापर्यंत 29-29, परंतु दी सरासरी पाहिजे ऑलमोस्ट 13च्या गतीने धावा इथे सेट करायचं आणि 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत तेच गती प्राप्त केलेल्या आहे. चांगली आतापर्यंत गती प्राप्त करत असताना परंतु इथून पाहूया विकेट टेकरची भूमिका पार करण्यासाठी आदित्य बॉलिंग मार्कवरती सध्या सेट होईल. या ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा तयार. ओहो, पुणे एकदा ऑन साइडला हा बॉल टाकण्याचा प्रयत्न. बॉल पुणे एकदा फील्ड करतील. तोपर्यंत जर पाहिजे तर आणखी एक डॉट बॉल. इथून पाहूया कशा प्रकारे पाठलाग केला जाईल, कारण की लक्ष ज्या प्रकारे आपण पाहतो इथून सिंगल डबलने धावा ज्या आहेत तर डोक्याचं टेन्शन वाढवेल, पण इथून जर पाहिजे तर मोठी पॉवर फुल बॅटिंग करणं. या दिशेने बॅटने फटका तर हवेत खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. जसं मात्र एखादं पार्सल एखादा कुरिअर घेऊन येतो अगदी तसं पार्सल होत होतं. टेक अँड रिसीव्ह. फलंदाज यावेळी गॉड. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आदित्य बॉलिंग ट्रॅकमध्ये. आज सोन्याचा दिवस आहे. कदाचित दगडाला हात सुद्धा लावला तर सोनं आज बनवू शकतो असा आजचा दिवस त्याचा राहिलाय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पण तो हा बॉल जर पाहिला तर संतरामच्या जर पाहिलं तर रेंजमध्ये नाहीये. नवीन बॅटर जर पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा रामू. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 23. बाप तिसरे षटक पुन्हा एकदा तयार. ओहो, पुन्हा एकदा हँडल इथे ग्रीप झाल्यानंतर ऑन सुद्धा पुन्हा एकदा बॉल फिल्डरच्या हातामध्ये जाईल. आणखी एक धक्का दिला जाईल. फलंदाज यावेळी सुद्धा बाद धुवून पडतील डगआउटच्या दिशेने. ओयुटी फलंदाज बाद. शेवटचा बॉल या षटकातील. सातत्याने विकेटची जी मात्र पडझड आहे ती आतापर्यंत थांबवता आलेली नाहीये. अगदी डाव जो आहे तो गडगडायला आता सुरुवात होत असणार टीम या इनिंगमध्ये. ओम नमः शिवाय बॅलेन्सिंगचा नक्कीच सामना होता, परंतु त्यानंतर विकेट ज्या प्रकारे गमावलेत. आदित्य पुन्हा एकदा तयार. ओहो, पुन्हा एकदा ऑन सुद्धा खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पर्यंत पुन्हा एकदा अगदी झपाट्याने मागे जाईल तो येतोय डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. 4 गडी बाद. तीन ओव्हर आतापर्यंत समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते 23 धावा. 4 गडी गमावत असताना लक्ष थोडं कठीण बनत चाललं, कारण की धावा ज्या आहेत त्या पूर्णपणे ब्रेक सध्या सेट केले जातील. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अजय तयार. अजय निकोले. ओहो, सरळ बॅटने केल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. या प्रकारची बॉलिंग राहिली तर ओम नमः शिवाय टीमसाठी थोडंसं टेन्शन वाढू शकते, कारण की धावा ज्या आहेत
त्या पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न राहतो, पण बॉल आणि बॅटचा जो मत कॉन्टॅक्ट पाहिजे तो नाहीये आणि त्याच्यामुळे सातत्याने ज्या प्रकारे वृत्ती जी आहे आतापर्यंत हावी ठरले के फायटर्स. हा संघ जर पाहिला गेला तर आदरणीय कैलास कुबरा साहेब यांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने टीम ओम नमः शिवाय. ओहो, अनदर प्ले पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न, कारण की बॅटमध्ये बॉल येणं गरजेचं आहे. सातत्याने बॉलिंग तितकी चांगली, कारण की व्हेरिएशन आहे. नॅचरल जर पाहिलं गेलं तर स्लाइटली लेग कटरचा चांगला मार असल्या केला जातो, ज्याच्या मार्फत आपण सुद्धा पळण्यानंतर प्ले करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा समन्वय नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 23 या आकड्यावरती. पुढचा बॉल ऑप्शनला हवेत खेळलाय. पीटर बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचेल का? बॉलच्या खाली येत असणार सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला पकडतील. आणखी एक झटका, आणखी एक फलंदाज OUT आउट. पंच मला वाटतं एक शेवटचा बॉल आहे मागच्या षटकातील. ऑप्शन पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह फील्डर डीपमध्ये पुन्हा एकदा स्ट्रेट आहे. बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील. धावसंख्या एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. लक्ष थोडंसं आता कठीण पद्धत चालेल सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. ओम नमः शिवाय टीम कारण की सातत्याने जर पाहिलं गेलं तर धावींचा पाठलाग करायचा, 94 94 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच्यासाठी हा सामना पूर्णपणे के फायटर्स टीमच्या नावे आता होण्याच्या मार्गावर आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल, परंतु यावेळी जर पाहिलं तर स्पिन बॉलवरती फायदा उचलण्याचा प्रयत्न कदाचित होऊ शकतो टीम के फायटर्स आणि तो पूर्णपणे फायदा उचलण्याचा प्रयत्न सध्या केला जातो, कारण की बॉल जर पाहिलं तर बॅटवरती नाहीये. आतापर्यंत धावा ज्या आहेत त्या स्टॉप करत असणार टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 26-26. विकेट गमावलेत 5. बॉलर पुन्हा एकदा तयार. 26 धावा सध्या फलकात आहेत, 5 गडी गमावलेत. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. प्लिक करण्याचा प्रयत्न बॉल बेतच चाललाय, परंतु 30 सर्कल जे आहे ते पार होईल आणि त्यानंतर एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. सातत्याने थोडंसं रेप्युटेशनचं जर पाहिलं तर नक्कीच आहे, परंतु ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावींचा जो ब्रेक आहे तो पुन्हा एकदा तोडता आलेला नाहीये.
स्पिन पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली झाली आणि त्यानंतर पूर्णपणे हावी सध्या आहे टीम के के फायटर्स. कमाची बॉलिंग सध्या पाहायला मिळते. 5वा षटक पुन्हा एकदा अक्षरशः बांधून ठेवलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल वेचलाय. बॉल पर्यंत पोहोचेल का? काय कमाचा झेल. रनिंग कॅच पकडणं पाहिजे तितकं सोपं नाहीये. बॉलवरती नजर, जमिनीवरती नजर आणि त्यानंतर कंट्रोल दाखवत असताना झेल पकडत जाईल. विकेटच्या पतन. फलंदाज यावेळी बाद. कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला. बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला. विकेटचं पतन. 6 विकेट आतापर्यंत गमावली. 27 या आकड्यावरती टीम. ओहो पियाडी जर पाहिलं तर बॅटचा फेस ओपन केल्यानंतर थोडंसं सबमध्ये खाली राहत असणार बॉल. चांगले बॉल पण एकदा पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये निलेशने अक्षरशः बांधून ठेवलेला आहे. गाडीची चेन जी आहे ती खिचून पकडत असणार म्हणजे मागे पुढे. आतापर्यंत धावसंख्येचा जो मात्र टेम्पो पहिल्या इनिंगमध्ये सेट केलाय तो मात्र फोडू दिले नाहीये. चांगली बॉलिंग. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची कडाईला बॉल पुन्हा एकदा ब्रश झाल्यानंतर बॉलला फील्ड करतील. तो येते डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 27. लॉस ऑफ 6 विकेट. 6 विकेट गॉन. टीम ओम नमः शिवाय. 12 बॉल. धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही 12 बॉल 67 धाब्याची आवश्यकता. 67 डीजे ऑन. बारा बॉलमध्ये 67 धावांची आवश्यकता. पूर्णपणे विजयाचा सुवासिक गंध जो आहे तो आता दरबडत असताना कारण टीम के के फायटर्स या मॅचच्या वरती हवे आहे आणि हा सुद्धा हवेतच चाललाय. पण फील्डर पोहोचू शकणार नाहीये. बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते 28. लक्ष आता पार करणं थोडंसं मला वाटते अगदी अशक्य पाहायला मिळते. एखाद्या बॅटरला अगदी रोल निभावायचा होतो पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कामगिरी उत्तम पण हा बॉल हवे. चिराग सध्या बॉलच्या खाली आणि चिराग बॉलच्या खाली आला तर कॅच सोडणं कठीण आहे. सेफ हँडने पुन्हा एकदा बॉल कलेक्ट करतील. विकेटच्या परत पुन्हा एकदा 7 विकेट डाऊन. 7वा झटका. पूर्णपणे सध्या हवी आहे. सातत्याने विकेटची जी मात्र पडझड जी आहे ती नक्कीच गमावली. असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये जसं एखादं झाड जे आहे आपले पानं जे आहे ती गळून पडत असतात परंतु या हा डाव जो आहे त्याच्या वेगाने अगदी गळून आता पडलेला आहे कारण की 7 विकेट गमावलेत या सेकंड इनिंगमध्ये. 94 चौड्याने धावेचा पाठलाग करत असताना धावसंख्या फलकाते आहे आतापर्यंत 28. 7 विकेट गमावले. टीमची टोटल 6 षटक सध्या मार्गस्थ. या मॅचला जिंकण्यासाठी 10 बॉलमध्ये जुनी धावा बनवायचं. 66 धाब्याची आवश्यकता सामन्यात जिंकण्यासाठी. तो हा मॅच जर पाहायला गेलं तर के के फायटर टीमसाठी आव्हान जिवंत ठेवण्यासाठी या स्पर्धेतील हा सामना महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी पूर्णपणे ज्या प्रकारे मोठ्या मार्जिनने जिंकला तर कदाचित सेफ होऊ शकते आणि त्याच्यासाठी अजून एक सामना त्यांचा शिल्लक आहे. अपील तर जोरदार आहे तो बॉल पण तर बॉडीला पुन्हा एकदा वेध घेत असताना धावसंख्या पुन्हा एकदा स्टॉप केली जाईल कारण की सातत्याने धावींचा जो मात्र रतीब मोठा होता त्याच्यावरती चढाई करणं मात करणं हे मात्र जमलेलं नाहीये. कमाची बॉलिंग सध्या पाहायला मिळते टीम के के फायटर्स. बॅटिंग लाईन खूप चांगला खेळ दाखवला आणि आता बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये तितकी चांगली कामगिरी.
वेगवान बॉल पुन्हा एकदा हाईट फॅक्टर बॉल कमरेच्या वरती पुन्हा एकदा दर्शवत असताना कारण की बॉल पुन्हा एकदा 3 स्टंपच्या अगदी मधोमध तर आहे तो बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील धावसंख्या मिळणार नाहीये सामना पूर्णपणे सध्या हातामध्ये आहे कारण की इथून जर पाहिलं तर 6 बॉलमध्ये टोटली 8 बॉल आहेत आणि 8 बॉलमध्ये 6 षटकार जरी आले तरी कदाचित थोडंसं कठीण आहे आता सामना जिंकणं परंतु क्रिकेटचा खेळ सुद्धा पाहतो आपण शेवटच्या बॉलपर्यंत असा असते तो असा आता निराशेमध्ये सध्या परावर्तित होईल कारण की बॉलिंग डिपार्टमेंट तितके चांगली कामगिरी करत असताना हवी होऊ दिलेलं नाहीये चांगली बॉलिंग सुद्धा केली जाते दर्शकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक नक्कीच मी धन्यवाद व्यक्त करीत आहोत कारण की या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी खास आकर्षण नक्की त्यांचं सुद्धा राहिलंय हा सुद्धा बॉल पडल्यानंतर प्ले करण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस डॉट बॉल आता शेवटचे 6 बॉल आणि धावींची आवश्यकता आहे 66 धाबीची आवश्यकता शेवटचे 6 बॉल 66 धाबी खेळी तितकी चांगली दर्जेदार राहिल्याने आता या मॅच मध्ये पूर्णपणे हवे आहे टीम के फायटर्स कैलास कुराडा साहेब यांचा संघ आहे दुसरा बाजूने जर पालके तर तितकी चांगली कामगिरी सध्या ओम नमः शिवाय टीमची राहिलेली नाहीये पूर्णपणे या मॅच मध्ये सध्या कब्जा आता काबीज करत असताना आपल्या नावाचा पुन्हा एकदा झेंडा फडकवण्यासाठी सध्या पूर्णपणे रेडी टीम कारण की 5 बॉल आता शिल्लक आहेत इथून पूर्णपणे आपल्या अगदी दमखम दाखवत असताना हातातली जादू दाखवली त्यानंतर पुन्हा एकदा चांगली कामगिरी पाहायला मिळते टीम के फायटर्स ओम नमः शिवाय टीमचे संघमालक जर पाहायला गेलं तर आदरणीय सचिनजी विघ्ने साहेब आणि त्यांचा समेत उपेंद्र पांडे अबोल हवेतच पुन्हा एकदा पिटकती तोपते 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावती जाऊन पोहोचते 30 ऑन दी बोर्ड 7 विकेट गमावत असताना शेवटचे बॉल आता शिल्लक आहेत या षटकातील रन्स ऑन दी बोर्ड पुन्हा एकदा प्रहार टायमिंगला जबाब जुळत असताना आणि इथे परफेक्ट टायमिंग परफेक्ट प्लेस अँड मॅक्झिमम हिट 6 षटकार हम सबका मकसद एक ही है छीन टपाक डम डम बजा 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 छत्तीस रन सध्या आहेत 7 विकेट गमावत असताना चांगली बॅटिंग सध्या दाखवली जाते पण थोडासा उशीर झाला या षटकाराला कारण की मधल्या पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल हवेत चाललाय फिल्डर सध्या डाऊन दी बॉल येईल कॅचिंग पोझिशन पुन्हा एकदा चुकीचे पाहायला मिळते बॉल फिल्ड देतो एक धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल होणार नाहीये इथे डॉट पोझिशन समाप्ती टीमची टोटल जाऊन पोहोचते आतापर्यंत फटकातील सध्या धावा आहेत 36-36 याकडे शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे कामगिरी पार करायची होती ती मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगली आणि सुरक्षित सध्या पाहायला मिळते सुंदरम टीम के फायटर्स 36 रन सध्या 7 गडी गमावत असताना बॉलर पुन्हा एकदा तयार पुढचा बॉल घेऊन सरळ बॅटने पुन्हा एकदा फटका अपेट केलाय डीपमध्ये फिल्डर पुन्हा एकदा बॉलच्या खाली फिल्डर येईल आणि इथे सुद्धा विकेट मिळू शकतो आणि विकेट इथे मिळवलाय होईल ओव्हरची इथे मला जुनी या षटकातील बॉल शिल्लक आहे 1 विकेट डाऊन झाल्यानंतर फलंदाज बाद शेवटचा बॉल या सत्रातील
ओहो याने थोडासा स्विचिंगचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फिल्डिंग तितकी चुकीची पाहायला मिळते परंतु बॉल जो फील्ड करतील एक सिंगल आणि हा सामना ते जिंकला टीम ओम नमः शिवाय या टीमच्या विरुद्ध खेळत असताना के फायटर्स वन द मॅच. चला नेक्स्ट मॅच लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एसके स्पोर्ट वन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट मध्ये लगेचच बॅटिंग करण्यासाठी खान चॅलेंजर्स आपण 2 बॅटर रेडी ठेवा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या बॅटमधून या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आलं आणि ठरतो या मॅचचा हिरो सामनावीरचा पुरस्कार आदित्य. 23 बॉल